So we have seen the sampling technique where in case of sampling is nothing but to convert analog signal into discrete time signal. But we found some drawbacks. Drawbacks like that it causes some anti-aliasing type of error where the low frequency and high frequency component get mixed together. ठीक आहे, हे मिक्स व्हायचे त्यामुळे आपल्याला आपण कंडिशन्स काय घेतले होते की fs we made greater than twice of w. ठीक आहे, ट्वाइस ऑफ डब्ल्यू ने आपण ग्रेटर दॅन इन्क्रीज केलं किंवा आपण अँटी अलायझिंग फिल्टर यूज केलं विच इज नथिंग बट अ बँड पास फिल्टर टू अवॉइड दिस टाइप ऑफ एरर्स. त्यानंतर आता समजा मी डायरेक्टली कन्सिडर केलं की मला हा जो काही सॅम्पलिंग सिग्नल आहे जो मला मिळालेला आहे हा सॅम्पलिंग सिग्नल जर मी डायरेक्टली कन्वर्ट करायचं ठरवलं. सो प्रत्येक इन्स्टंटला काय होतंय आपल्याला कन्सिडर करावं लागते काही सम लेवल्स. ठीक आहे, समजा मी फॉर एक्झाम्पल इथे लेवल कन्सिडर केले या, तर काय ऑब्झर्व होत आहे की काही कंडिशनला म्हणजे इकडनं परत ही पॉझिटिव्ह साईड होईल, इथे काही पल्सेस असतील. ठीक आहे, सो काही पॉइंटला जेव्हा हे आपण मॅच करतोय हे जे इन्स्टंट आहे हे इन्स्टंट जेव्हा आपण घेतोय सो ह्या प्रत्येक एक इन्स्टंटमध्ये जो गॅप आहे तो खूप कमी आहे. आणि जेव्हा मला याला कन्वर्ट करायचं ह्या व्होल्टेजला इनटू डिजिटल फॉर्मॅट तर मी प्रत्येक इन्स्टंट जो जवळजवळ आहे त्या इन्स्टंटचं जर कन्व्हर्जन करायचं ठरवलं तर अॅनालॉग टू डिजिटल मध्ये समजा 0.01 असेल आणि 0.001 असेल किंवा 0.02 असेल तर हा खूप मायनर डिफरन्स असतो. सो बिट व्हेरिएशन काय मिळणार आहे तुम्हाला खूप कमी मिळणार आहे. सो कन्व्हर्जन जेव्हा तुम्ही करता कुठल्याही फॉर्मॅटमध्ये त्यावेळेस काय होतं एक तर नंबर ऑफ बिट्स इन्क्रीज होता. प्रत्येक इन्स्टंटचं जर मला बिट व्हेरिएशन घ्यायचं असेल प्रत्येक इन्स्टंटला डिजिटलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर नंबर ऑफ बिट्स इन्क्रीज होता. ठीक आहे, हा फर्स्ट पॉइंट आहे. पण जेव्हा हे करतोय त्यावेळेस जर इन्स्टंट खूप क्लोजली स्पेस्ड असतील खूपच जवळ असतील तर इन दॅट केस व्हॉट हॅपन्स द बिट एरर मे ऑकर. म्हणजे काय होणार आहे मला जिथे ह्या लेवलची व्हॅल्यू आणि ह्या लेवलमध्ये जो हा इन्स्टंट आहे ह्या दोन लेवलमध्ये जर मला एकाची व्हॅल्यू 010 पाहिजे असेल आणि दुसऱ्याची व्हॅल्यू 101 पाहिजे असेल तर इथे होताना काय होईल ट्रान्सफर होताना 010 आणि हा 1चा परत चेंज होऊ शकतो 001. सो का होऊ शकतं कारण क्लोजली स्पेस्ड आहे. जेव्हा तुम्ही ट्रान्समिट करताय डेटा तर बिट चेंज मे पॉसिबल. ठीक आहे, सो नंबर ऑफ बिट्स पण इन्क्रीज होतात प्लस जवळजवळ इन्स्टंटला जर आपण डिजिटलमध्ये कन्वर्ट करायला जातो तर आपल्या बिट एरर ऑकर होऊ शकतं. सो हे अवॉइड करण्यासाठी मी नेक्स्ट टेक्निक यूज केलं की जे काही माझे सॅम्पल सिग्नल आहे ह्या सॅम्पल सिग्नलला मी कशात कन्वर्ट करेल टू सम स्टँडर्ड लेवल. ओके, सो कन्वर्जन ऑफ दिस सॅम्पलिंग सिग्नल इन टू सम स्टँडर्ड लेवल ऑर टू सम अप्रॉक्सिमेट लेवल इट इज कॉल्ड ॲज क्वांटायझेशन. ठीक आहे, सो आपण त्याला म्हणतो आपण क्वांटायझेशन. सो क्वांटायझेशन इज नथिंग बट कन्वर्जन ऑफ Quantization is nothing but conversion of discrete time signal into some approximate signal or continuous signal x of t, the continuous time signal into some approximate level. So approximation of continuous signal is called as quantization. ठीक आहे, सो त्याला आपण क्वांटायझेशन म्हणतो. सो हे क्वांटायझेशन करताना आपण कसं कन्सिडर करणार आहे तर त्यासाठी एक सिंपल वेवफॉर्म आहे, ग्राफ आहे. तो ग्राफ आपण ड्रॉ करून ग्राफवरनं एक्सप्लेनेशन बघू. ठीक आहे, सो लेट दिस बी युअर व्होल्टेज ऑन दिस ॲक्सिस, हिअर इज द टाइम ॲक्सिस. ठीक आहे, सो एक्स ॲक्सिसला टाइम आहे, वाय ॲक्सिसला व्होल्टेज आहे. मी एक नॉर्मल एक्स ऑफ टी म्हणजे साइन वेव्ह घेते. ठीक आहे, हा साइन वेव्ह मी सिग्नल घेतलेला आहे. या साइन वेव्हला मला काय करायचंय याच्या काही ठराविक लेवल घ्यायच्या आहे. ह्या ठराविक लेवलला मी क्वांटाईज करणार म्हणजे काय करणार आहे की एक रेंज असेल त्या रेंजमध्ये जेवढ्या व्हॅल्यू असतील त्या रेंजमध्ये त्या सगळ्या व्हॅल्यू मी एकाच व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करणार, एकाच डिजिटल सिग्नलमध्ये कन्वर्ट करणार. ठीक आहे, सो त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक स्टेप साईज निवडावी लागेल. ठीक आहे, सो आपण स्टेप साईज साठी डेल्टा ही कन्सिडर करू. दॅट लेट युअर स्टेप साईज बी डेल्टा.
स्टेप साईज इज डिनोटेड बाय डेल्टा. सो म्हणजेच काय केलंय मी आता, ही जी वेवफॉर्म आहे ह्या वेवफॉर्मला मी काही इक्वल नंबर ऑफ लेवल्समध्ये कन्वर्ट करते. ठीक आहे. या इक्वल नंबर ऑफ लेवल्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता मला काय करायचंय, क्वांटायझेशन परफॉर्म करायचं आहे. म्हणजे ही जी रेंज आहे, समजा ही अजून केली मी ॲज अ स्टेप साईज माझी S0, ही आहे S1, S2 अँड लाईकवाईज वरती S3, S4, S5 जेवढे तुम्ही जशा स्टेप साईज ड्रॉ करणार त्याच्यावर डिपेंड राहणार आहे. ठीक आहे. सो ही झाली माझी एक स्टेप साईज. ह्या स्टेप साईजला मी काय करणार आहे, क्वांटाईज लेवलमध्ये डिवाइड करणार. ठीक आहे. सो क्वांटाईज लेवल्स मी अजूम करते. ही माझी डेल्टा 0 ची लेवल, हा डेल्टा 1, हा डेल्टा 2, सॉरी स्टेप साईज एस ने डिनोट करतोय आपण आणि जो क्वांटाईज लेवल आहे ती डेल्टाने डिनोट करतोय. हा डेल्टा 3 आणि डेल्टा 4. ठीक आहे. हे मी असं प्री डिसाइडेड केलेलं आहे. आता मला काय करायचंय, क्वांटायझेशन परफॉर्म करायचंय. क्वांटायझेशन परफॉर्म करताना मी काय करणार आहे की सिम्पली रेंज डिसाइड करेल. आता त्यांनी दिलेले S0 मध्ये काय रेंज ऑफ जी काय व्हॅल्यू येणार आहे साइन वेव्हच्या त्या सगळ्या एका रेंजला कन्वर्ट होणार आहे. ती रेंज जी आहे आपण ती अज्युम केलेली क्वांटायझेशन लेवल ॲज डेल्टा 0, डेल्टा 1, डेल्टा 2 अँड डेल्टा 3. ठीक आहे. सो या मॅनरने ह्या रेंजमध्ये जेवढ्या व्हॅल्यू येतील त्या सगळ्या माझ्या त्या कन्वर्ट होणार आहे. एकच मिनिट. डिनोशन्स आपण डेल्टा ऐवजी ते Q0 घेऊ. क्वांटायझेशन लेवल आहे ना. हां, स्टेप साईज ही एस जी आहे, एस जो आहे एस म्हणजे साईज ऑफ स्टेप साईज आहे. सॉरी. सो इथे जे आहेत लेवल्स त्या सेमच येतील. दॅट इज डेल्टा 0 जे आपण स्टेप साईजला इंडिकेट केले डेल्टा 1, डेल्टा 2 आणि क्वांटायझेशन लेवल ज्या डॉटेड लाईनने दाखवलेल्या आहेत त्या आहेत Q1, Q2, Q3, Q4, Q5 लाईकवाईज. ठीक आहे. आता मला काय करायचं, याला क्वांटायझेशन परफॉर्म करायचे. वॉट एव्हर द रेंज ऑफ सिग्नल कमिंग इन द वॉट एव्हर द व्हॅल्यू ऑफ सिग्नल कमिंग इन द रेंज ऑफ डेल्टा 0 दे विल क्वांटाइज टू Q0. ठीक आहे. इथे आपण अज्युम करू स्टार्ट विथ Q0. 1, 2, 3, 4. ठीक आहे. सो ह्या ज्या आहेत माझे, पहिले मी काय करणार, क्वांटायझेशन परफॉर्म करायचं आहे. क्वांटायझेशन परफॉर्म करताना जी काही रेंज ऑफ सिग्नल्स आहेत बिटवीन युअर डेल्टा 0 विल गोज टू Q0, विल अप्रॉक्सिमेटेड टू Q0. देन द सिग्नल विल कम्पेअर्ड. ठीक आहे. आता हा क्वांटायझेशन पॉईंट इथपर्यंत आलेला आहे. त्याच्यानंतर माझा सिग्नल काय करणार आहे, मी कम्पेअर करणार आहे. दिस इज युअर, लेट दिस क्वांटाइज सिग्नल बी डिनोटेड बाय x डॅश ऑफ t. ठीक आहे. x डॅश ऑफ t ने मी डिनोट केला. सो आता मला जो काही सिग्नल मिळणार आहे हा मी x ऑफ t सोबत कम्पेअर करेल. इफ युअर x ऑफ t इज ग्रेटर दॅन x डॅश ऑफ t. आता ह्या इन्स्टंटला जर तुम्ही चेक केलं तुमचा x ऑफ टीचा अँप्लिट्यूड ग्रेटर आहे ह्या इन्स्टंटला, म्हणजे इथेच जर चेक केलं तर इथे काय दिसतंय की अँप्लिट्यूड मॅक्झिमम आहे compared to this quantization. So if your x of t is greater than x dash of t, then the step size will increased by s. ठीक आहे. सो तुमची स्टेप साईज काय झाली पाहिजे, इन्क्रीज झाली पाहिजे बाय व्हॅल्यू s. सो मी s ने काय केली, इन्क्रीज केली. सो s म्हणजे काय, साईज ऑफ स्टेप साईज आहे ती फिक्स्ड अँप्लिट्यूड असणार आहे, तेवढ्याच अमाऊंटने तो इन्क्रीज होणार आहे. तो इन्क्रीज केला. आफ्टर दॅट whatever the signals coming in the range will quantize to this level. ठीक आहे. Q1 ला त्या काय झाल्यात, क्वांटाइज झाल्या. आफ्टर दॅट अगेन द सिग्नल विल कम्पेअर्ड. सिग्नल परत कम्पेअर केला की काय दिसतंय की मला की x ऑफ टी अगेन इज ग्रेटर दॅन x डॅश ऑफ टी. हेन्स अगेन युअर x डॅश ऑफ टी विल गोज ऑन इन्क्रीज्ड बाय अगेन नेक्स्ट स्टेप साईज दॅट इज s. परत इथे कम्पेअर केला मी, परत तो काय झालाय, इन्क्रीज होणार. परत इथे काय झाला, इन्क्रीज्ड होणार. परत इथे
इन्क्रीज्ड होणार. ठीक आहे, ही स्टेप साईज इथे. परत इथे काय दिसतंय, इन्क्रीज्ड. सो इट इज इन्क्रीजिंग. आता इथे काय दिसतंय की तुमचा एक्स डॅश ऑफ टी जो आहे इट इज हायर दॅन दी एक्स ऑफ टी. हेन्स युअर स्टेप साईज विल डिक्रीज्ड बाय एस. सो मग इथे स्टेप साईज काय होणार आहे, एस ने डिक्रीज्ड होणार. अगेन इट इज कम्पेअर्ड विथ करस्पॉन्डिंग सिग्नल. अगेन इथे काय दिसते, हाय दिसते. सो स्टेप साईज अगेन डिक्रीज बाय एस. क्लिअर. सो या मानाने आपल्याला काय मिळालंय, क्वांटायझेशन सिग्नल मिळालंय. याचं एक्सप्लेनेशन करताना मी वेवफॉर्म परत ड्रॉ करून प्रॉपर एक्सप्लेनेशन सांगते. आता ही जी आहे ही प्रोसेस आहे, प्रोसेस ऑफ क्वांटायझेशन, जी मी तुम्हाला आता सांगितलं. सो तुमचा हा जो स्टेप साईज आहे तो फिक्स्ड असतो, दॅट इज ऑफ एस. ठीक आहे. आणि प्रत्येक स्टेप साईज डिनोट केलेली आपण डेल्टा 0, डेल्टा 1, डेल्टा 2. ठीक आहे. अजून करून घ्या. आता इथे मला ड्रॉ करायला थोडा बोर्डच छोटा पडतोय. डेल्टा 2, डेल्टा 3, इथे डेल्टा 3 येणार, इथे डेल्टा 4, डेल्टा 5 या मानाने. ठीक आहे. क्वांटायझेशन लेवल जे आहे ते मी ब्ल्यू कलरने इंडिकेट करते. ही झाली तुमची Q0, ही झाली Q1, Q2, इकडे Q3, Q4, Q5. ठीक आहे. क्वांटायझेशन म्हणजे काय की त्या सर्टन लेवलमध्ये मी ही सर्टन लेवल कन्सिडर करणार आणि त्या लेवलला मी डिजिटलमध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे Q0 ला मी एनकोड करणार, Q1 ला मी एनकोड करणार, Q2 ला एनकोड करणार. याने फायदा काय झालाय की कम्प्लीट समजा आता Q0 आहे. Q0 म्हणजे काय, एवढी रेंज जी आहे इथे, ही जी रेंज आहे ही कशात कन्वर्ट झाली, Q0 मध्ये. जी डेल्टा 0 मध्ये येते, डेल्टा 0च्या रेंजमध्ये जेवढा साइन वेव्हचा पोर्शन येत होता, म्हणजे एवढा सगळा हा पोर्शन आला, हा पोर्शन कशात मी क्वांटाईज केला, Q0 मध्ये, म्हणजे एका सिंगल लेवलमध्ये. त्याच्या विरुद्ध आपण सॅम्पलिंग मध्ये काय करत होतो की एक एक इन्स्टंट घेत होतो आणि प्रत्येक इन्स्टंटला समजा डिजिटलमध्ये कन्वर्ट करायचं ठरलं असतं तर इथेच तुमच्या खूप साऱ्या व्हॅल्यू आल्या असत्या. ठीक आहे. सो नंबर ऑफ व्हॅल्यूज इथे आल्या असत्या. सो इथे काय झालं, फायदा काय झाला की एवढे सगळे सिग्नल एकाच लेवलमध्ये कन्वर्ट झाला, एवढा सिग्नल एकाच लेवलमध्ये कन्वर्ट झाल्यामुळे जे डिजिटायझेशन करतोय आपण, सो नंबर ऑफ बिट्स काय झाले, रिड्यूस झाले आणि प्रॉपर तुम्हाला काय मिळते, स्टँडर्ड लेवल मिळते, ज्याच्याने तुमचं क्वांटायझेशन जो एरर जो तुमचा मगाशी होता ओव्हरलॅपिंगचा एरर, तो काय झाला इथे मिनिमाइज झाला. ओव्हरलॅपिंग एररसाठी आपण ऍक्च्युली फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करतो, सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी, ते तर आहेच. प्लस जो काही नंबर ऑफ बिट्स रिक्वायर्ड होते, जी काही बिट रेट इन्क्रीज होत होता, तो बिट रेट आपण काय केलं इथे रिड्यूस केलेला आहे. आता हे परत वेवफॉर्म ड्रॉ करते मी प्रॉपर. क्वांटायझेशन लेवल, वट एव्हर द रेंज कमिंग इन दिस लेवल. ठीक आहे. सो ही झाली पहिली क्वांटायझेशन लेवल Q0. परत इथे कम्पेअर केला सिग्नल, स्टेप साईज इन्क्रीज केली, कम्पेअर केला सिग्नल, स्टेप साईज इन्क्रीज केली, कम्पेअर केला सिग्नल, स्टेप साईज इन्क्रीज केली. ठीक आहे. या मॅनरने पुढे. ठीक आहे. सो आता इथे काय दिसतंय, एक्सप्लेनेशन करताना तुम्हाला काय करायचं, एक्सप्लेनेशन करताना सांगायचंय की दॅट हिअर the x of t is having higher amplitude, that is VH, and lower amplitude, that is VL. So this x of t is varying from low voltage level to high voltage level, that is from VL to VH, which is the first point. After that, this x of t or the input signal is divided into equal number of step size, which are denoted by delta. Okay. So they are ranging from delta 0 to
आता आपल्या इथे किती रेंज झालेलं आहे, डेल्टा 5 पर्यंत गेलं. सो डेल्टा 0 टू डेल्टा 5 तुम्ही जेव्हा डायग्राम ड्रॉ करता तुमच्या इथे किती नंबर ऑफ स्टेप साईज आलेले आहे त्याच्यानुसार तुम्ही तिथे मेन्शन करा. दे आर रेंजिंग फ्रॉम डेल्टा 0 टू डेल्टा 5. आफ्टर दॅट दिस स्टेप साईज we consider some quantization levels denoted by Q and ranging from Q0 to Q5 where the signal is approximated to that quantization level, to that corresponding quantization level. हे झालं introduction. After that description or explanation. The input signal, the value of input signal coming in the range of delta 0 will approximated to Q0. Okay, whatever the input signal coming in the range of delta 0 will approximated to Q0. After that, the quantized signal is compared with the input signal if x of t is greater than x dash of t, where x dash of t is nothing but the approximated signal or the quantized signal. If x of t is greater than x dash of t, then the step size will increased by s. Okay, the step size will increased by s as shown in the figure. Hence, whatever the range coming in the range of delta 1 will approximated to Q1, and in the same way the signal is compared. When x of t is less than x dash of t, then in that case step size will reduced by s. सो त्या केसमध्ये स्टेप साईज काय होते, रिड्युस्ड होते बाय अमाऊंट ऑफ एस. क्लिअर. सो दिस इज नथिंग बट द क्वांटायझेशन प्रोसेस. नाउ while performing this quantization process we observed that there is a difference. म्हणजे हा कम्प्लीट फॉलो नाही करत आहे बघा. याच्यामध्ये इनपुट सिग्नल मध्ये आणि हा तुमचा क्वांटाइज सिग्नल आहे याच्यामध्ये काहीतरी गॅप दिसतोय. ठीक आहे. सो हा गॅप जो आहे हा इंडिकेट काय करतोय, an error is occurred. And that error is called as quantization error. That error is called as quantization error. So quantization error म्हटलं जातं किंवा quantization noise काही म्हटलं तरी चालेल. It is nothing but the difference between input signal and approximated signal, that is x dash of t. ठीक है. So difference between x of t and x dash of t is called as quantization error. So quantization error is occurred in case of while converting the analog signal into digital signal, or you can say in case of pulse code modulation, which is our next topic. ठीक है. Clear. So quantization process मध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. Any doubt? डाऊट असेल तर विचारा, अदरवाइज डायग्राम ड्रॉ करून घ्या नोटबुक मध्ये. तुमच्या इथे जी नोटबुक असेल तिथे प्रॅक्टिस करायची आहे या डायग्रामची कंटिन्युअसली, जेणेकरून पेपरला काही प्रॉब्लेम येणार नाही. डिनोशन्स मी टाकत नाही आता. स्टेप साईजेस फक्त परत एकदा ड्रॉ कशा केलेल्या आहेत दाखवते. या मॅनरने दाखवायचा. आणि हा तुमचा हा जो पोर्शन आहे हा आहे क्वांटायझेशन. ठीक आहे. ही तुमची जी लेवल आहे ही आहे डेल्टा 0, डेल्टा 1, डेल्टा 2, डेल्टा 3, डेल्टा 4. इकडे डिनोट करा. सगळ्या स्टेप साईज इक्वल आहे. एस 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 एस. ही मॅक्झिमम व्हॅल्यू VH, मिनिमम व्हॅल्यू VL. इथे व्होल्टेज, इकडे टाइम. डायग्राम ड्रॉ करताना ही पॉइंट्स लक्षात राहू द्या. नंतर ही जी ब्ल्यू लाईनने इंडिकेट केली ती आहे Q0, Q1,
Q2, Q3, Q4, Q5 लाईकवाईज. ठीक आहे. आता याच्यामध्ये मेजर पॉइंट काय आहे की जसं आपण ह्या नंबर ऑफ लेवल्सला डिवाइड केलं, जर तुमच्याकडे डेटा असेल 8 बिट तर किती नंबर ऑफ लेवल्स येतील टोटल? 2⁸ दॅट इज 256 लेवल्स पर्यंत तुम्ही काय करू शकता? क्वांटायझेशन परफॉर्म करू शकता. जर 4 बिट डेटा असेल 2⁴ टोटल लेवल्स किती आल्या? 16. सो या मॅनरने तुमचं काय आहे? क्वांटायझेशन परफॉर्म होतं. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. आहे का काही डाऊट?